त्या दिवशी माझ्यावर अन्याय झाला होता म्हणून मी रस्त्यावर ओरडत होते. मी कोणासमोरही उभी राहू शकत नव्हते. मी लहान असतानाच माझे आईवडील वारले होते. आता माझी जबाबदारी माझ्या मोठ्या आईवडिलांवर पडली होती. मी मोठी झाल्यावर त्यांच्या खांद्यावर जबाबदारी येईल या भीतीने त्यांनी मला एक ओझं म्हणून वाढवलं होतं. त्यांनी माझं लग्न लावून दिलं आणि मला शिकवलं. नातेवाईकांच्या दबावाखाली ते मला वाढवत होते. ते रोज माझा छळ करायचे. मी किंचाळायचे आणि रडायचे. माझ्या मोठ्या आईने माझे केस पूर्णपणे कापून मला घरातून हाकलून दिले होते. मुलं आणि शेजारी माझ्यावर हसू लागले आणि माझी चेष्टा करू लागले आणि मी लज्जेने आत्महत्या करणार होते. पुजाऱ्याच्या बायकोने मला पाहिलं. ती मला तिच्या घरी घेऊन आली. तिने मला काही दिवस ठेवला आणि मग तिच्या म्हाताऱ्या नवऱ्याशी माझं लग्न लावून दिलं. एके दिवशी पुजारी आणि त्यांची पहिली बायको पूजा करायला बाहेर गेले तेव्हा मला खूप आनंद झाला. मी आमच्या घरातलं देवघर साफ करायला उठले आणि ते काम करू लागताच माझा जीव थरारला. हे होतं या कथेचं शीर्षक. आता माझी संपूर्ण कथा ऐका. माझं नाव कंचना आहे. माझं आयुष्य इतर कोणत्याही मुलीसारखंच होतं. कदाचित मला तसंच वाटत होतं. जोपर्यंत माझे आईवडील जिवंत होते तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर माझं जग पूर्णपणे बदलून गेलं. माझी आई आधीच वारली होती आणि मी माझ्या मोठ्या आईवडिलांनी दिलेल्या दानावर जगत होते. माझ्यासाठी हे जग कायमचं संपलं होतं. मोठ्या आईने मला कधीच आपलं मूल मानलं नाही. तिच्यासाठी एक मी ओझं होते. त्यापासून तिला लवकरात लवकर सुटका हवी होती. तिचे टोमणे ऐकत मी रात्रंदिवस काम करत असे. पण तरीही मला तिचा काहीच आदर नव्हता. आणि मग तो दिवस आला जेव्हा तिने माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गुन्हा केला. मोठ्या आईने मला पकडून एका खुर्चीवर बसवलं. तिने माझे केस मुठीत पकडले आणि कात्री जोरात आत घातली. मी किंचाळले पण तिने ऐकले नाही. मी डोक्यावर हात ठेवेपर्यंत माझे कापलेले केस जमिनीवर पसरले होते. मी आरशात माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. कालपर्यंत आपल्या चमकदार केसांचा अभिमान बाळगणारी कंचना एका कुरूप चेहऱ्यात बदलली होती. मोठ्या आईचा आवाज माझ्या कानात घुमत होता. आता बघूया तुला कोणी घरी बोलावतं का. त्यांनी मला बाहेर ढकललं. रस्त्यावर माझ्यासमोर शेजारचे लोक जमले होते, हसत विनोद करत. काही जण म्हणाले की ही वेडी झाली आहे, तर काही जण म्हणाले की अशा मुलीला कोणी घरात ठेवणार नाही. माझ्या आतलं सगळं काही तुटून गेलं होतं. मी अनवाणी धावत सुटले. मी कुठे जात होते. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमुळे मला रस्ता दिसत नव्हता. पण मला फक्त इथून दूर जायचं होतं. मी एका पुलाच्या टोकापर्यंत पोचले. खालचे पाणी आवाज करत होते, जणू मला साथ घालत होते. कदाचित हेच माझे नशीब होते. मी डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे पाऊल टाकले. थांब मुली, तो एका स्त्रीचा आवाज होता. मी वळून पाहिले तर माझ्या मागे कपाळावर लांब टिळा लावलेली एक स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यांत एक विलक्षण शांती होती. माझ्याबरोबर ये. मला आश्चर्य वाटले. मी तिला ओळखत नव्हते आणि तीही मला ओळखत नव्हती. पण तिच्या आवाजात इतकी साध होती की मी नकार देऊ शकले नाही. मी कुठे जात आहे याचा मी न विचार करता तिच्यासोबत चालू लागले. ती मला एका जुन्या मजबूत घरापाशी घेऊन गेली. ते पंडितजीचे घर होते. ते स्वतः घरी नव्हते, पण त्यांच्या पत्नीने मला त्यांच्या खोलीत बसवले. त्यांनी मला प्यायला पाणी दिले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. जणू मी त्यांची स्वतःची मुलगीच होते. कंचना, तू इथे सुरक्षित आहेस. इतर कशाचीही काळजी करू नकोस. आता आराम कर. आणि मला खरोखरच आराम मिळाला. कित्येक दिवसात पहिल्यांदाच मला वाटले की कदाचित सर्व काही ठीक होऊ शकेल. पण ही शांती फक्त थोड्या काळासाठीच टिकेल हे मला माहीत नव्हते. त्या दिवसानंतर पंडितजींच्या पत्नीने मला वचन दिले, जर तुला इथे राहायचे असेल तर तुला पंडितजींशी लग्न करावे लागेल. तुला त्यांच्या मुलाला जन्म द्यावा लागेल. माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नव्हता. मी घाबरून तिला विचारले आणि ती म्हणाली, मी पंडितजीच्या मुलाला जन्म देऊ शकत नाही. मी एक मूल दत्तक घेऊ शकेन, पण नाही. मला फक्त माझ्या पतीचे रक्त हवे आहे. तोच आपल्या म्हातारपणात आपला सांभाळ करेल आणि आपल्या पंडितजींचा वंश पुढे चालवेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि आता तू एक असहाय्य मुलगी आहेस. लोक कुजबुजतील. ते वाटेल ते आरोप करतील. मी काहीच बोलू शकले नाही. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि माझे घरही नव्हते. मी रस्त्यावर राहू शकत नव्हते. त्या क्षणी मला माझा जीव वाचवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही. त्याच रात्री मी पंडितजीशी लग्न केले. पण मला माहीत नव्हते हे लग्न इतर लग्नांसारखेच नव्हते. हे घर इतर घरासारखं नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंडितजी जसे दिसत होते तसे नव्हते. माझं लग्न झालं, पण माझ्या मनातल्या शांततेची जागा अस्वस्थतेने घेतली. हे लग्न पुढे चालू ठेवणं माझ्या हातात नव्हतं, पण ती एक सक्ती होती. त्या रात्री मी पंडितजींना पहिल्यांदाच नीट पाहिलं.
कपाळावर चंदनाचा टिळा असलेला एक सडपातळ उंच माणूस. त्यांच्या चेहऱ्यावरच्या एका विचित्र सत्याने माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण केली. लग्नानंतर पंडितजींनी कोणताही आनंद दाखवला नाही ना ते काही बोलले. त्यांनी फक्त मान डोलावली आणि आपल्या पत्नीकडे इशारा केला. ते खोलीतून निघून गेले. काय हे मला माहीत नव्हतं. कदाचित हे वागणं त्यांच्या प्रकृतीचा भाग असावं. माझ्यासाठी ते खास होतं. मनातल्या मनात मी देवाला प्रार्थना केली की सगळं काही पुन्हा सामान्य व्हावं. पण हे घर इतर घरासारखं नव्हतं. माझ्या लग्नानंतर मी पंडितजीच्या घराविषयी जाणून घेऊ लागले. ते एक जुनं पण भक्कम घर होतं. मोठे अंगण, उंच छत, जड लाकडी दरवाजे आणि भिंतीवर लावलेली देवतांची जुनी चित्रे यांमुळे ते बाहेरून श्रद्धेचे प्रतीक वाटत होते. पण घरात मात्र एखादे रहस्य दडलेले होते. सर्वात विचित्र गोष्ट ही होती की पंडितजी आपला बहुतेक वेळ घराबाहेरच घालवत असत. ते सकाळी प्रार्थनेसाठी बाहेर जाताना अनेकदा रात्री उशिरा परत येत. त्यांची पत्नीसुद्धा फारशी बोलत नसे आणि जेव्हा कधी मी प्रश्न विचारायचे तेव्हा ती एकतर प्रश्न टाळायची किंवा दुसरीकडे बघायची. पंडितजी कुठे जातात? एके दिवशी मी त्यांना धैर्याने विचारले. त्यांना धक्काच बसला. मग थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, पंडितजी विधीमध्ये व्यस्त असतात. ते लोकांना मदत करतात. या उत्तराने माझे प्रश्न कमी होण्याऐवजी उलट ते वाढलेच. कसली मदत? ते कोण होते? मला जाणून घ्यायचे होते. पण मला जाणवत होते की या घरात प्रश्न विचारणे कोणालाच आवडत नसे. एक खोली होती जी नेहमी बंद असायची. मी अनेकदा तिचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो बंदच राहिला. एकदा पंडितजी घरी नव्हते. मी त्यांच्या पत्नीला विचारले, ही कोणाची खोली आहे? क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली. पण त्यांनी स्वतःला लगेच सावरले. त्या खोलीशी तुझं काहीही देणं घेणं नसावं कंचना. तिथे जाऊ नकोस. तिच्या तोंडातून निघालेले शब्द खूप रागाचे होते. मी पुढे काही विचारायचं धाडस केलं नाही. पण माझा संशय मात्र वाढतच गेला. त्या खोलीत असं काय होतं जे मला कळायला नको होतं? रात्री झोपण्यापूर्वी मला घरात नेहमी हळू आवाजात बोलण्याचा आवाज ऐकू लागला. कधीकधी असं वाटायचं की कोणीतरी दबक्या पावलांनी चालत आहे. कधीकधी असं वाटायचं की कोणीतरी हळूच दार बंद करत आहे. एका रात्री मी पलंगावर पडले असताना मला अचानक बाहेर कोणीतरी असल्याची जाणीव झाली. मी हळूच दार उघडलं आणि अंगणात डोकावून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. पण मग मला बंद दाराखालून एक प्रकाश दिसला. माझ्या हृदयाची धडधड वाढली. हा प्रकाश तिथे कसा आला? आत कोणी आहे का? मी दाराजवळ गेले आणि कान देऊन ऐकलं. आतून कोणतरी हळू आवाजात बोलत होतं. मी दार हलकेच ढकललं पण ते नेहमीप्रमाणे बंदच होतं. अचानक आतून एक आवाज आला, जणू कोणीतरी हालचाल करत आहे. मी भीतीने मागे सरकले आणि तो प्रकाश लगेच विझला. माझं हृदय धडधडत होतं. त्या घरात खरंच असं काहीतरी घडलं होतं ज्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंडितजी घरी परत आले तेव्हा मला ते जाणवलं. ते माझ्याकडे अगदी एकटक पाहत होते. जणू काही ते माझ्या मनात डोकावत होते. त्यांच्या डोळ्यांत काहीतरी होतं. एक इशारा, एक न बोललेली धमकी. ऐक कंचना, जास्त प्रश्न विचारू नकोस. काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे नसतेस. त्यांच्या शब्दामध्ये असं काहीतरी होतं ज्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. आदल्या रात्री मी काहीतरी ऐकलं होतं हे त्याला माहीत होतं. हे घर, ही माणसं, ही कुलूप लावलेली खोली, सगळं काही मला गिळायला तयार होतं. माझी खात्री पटली होती. हे लग्न साधंसुधं लग्न नव्हतं. हे घर साधंसुधं नव्हतं आणि तो पंडित जसा दिसत होता तसा नव्हता. माझ्या मनात भीती आणि शंका दाटून आल्या होत्या. या घराची रहस्य उघडण्याची माझी इच्छा जितकी जास्त होत होती तितकीच मी त्यात अधिक गुंतत होते. ती कुलूप लावलेली खोली, रात्री पंडितजीची घरातील अनुपस्थिती, त्यांचं दबक्या आवाजात बोलणं आणि त्यांची वागणूक, या सगळ्यांमुळे माझ्या मनात एक विचित्र सत्य निर्माण झालं होतं. पण सर्वात मोठा धक्का त्या दिवशी बसला ज्या दिवशी मी घरातील देवघर साफ केली. सकाळच्या प्रार्थनेनंतर पंडितजी निघून गेले होते आणि त्यांची पत्नी तिच्या खोलीत होती. मी नाश्ता संपून माझ्या नेहमीच्या कामात व्यस्त झाले. नेहमीप्रमाणे मी देवघर साफ करायला आले. माझी नजर त्या देवघरावर पडली जे नेहमी एका खास कोपऱ्यात ठेवलेले असायचं. मी ते कापडाने पुसून स्वच्छ करण्यासाठी बाजूला ठेवलं होतं. पण मी खाली पाहताच माझं संपूर्ण शरीर दगडासारखं स्तब्ध झालं. माझे डोळे विस्फारलेलेच राहिले. माझे हात थरथरू लागले. माझ्या तोंडातून एक दाबलेली किंकाळी बाहेर पडली. पण मी स्वतःला सावरलं. जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझा श्वास जड झाला. मी थरथरत्या हातांनी मंदिर पुन्हा खाली ठेवलं. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं माझा आवाज संपूर्ण घरात ऐकू येत असेल. हे काय होतं? हे कसं शक्य होतं? माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. कोणी मला पाहत आहे का? या विचारात मी माझ्या शोधक नजरेने आजूबाजूला पाहिलं. पण मी घरात पूर्णपणे लपले होते. मी आता काहीही करायला नको. मी काहीही विचारायला नको. मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला. मी माझं काम करत राहिले पण माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता. संध्याकाळी पंडितजीच्या पत्नी माझ्या नजरेस पडल्या. मला ते जाणवलं. त्या थोड्या गोंधळलेल्या दिसत होत्या. जणू कशाचा तरी दबाव त्यांच्यावर होता. मी मंदिर स्वच्छ केलं आहे हे त्यांना कळलं असेल का?
त्यांना विचारायचं धाडस माझ्यात नव्हतं, पण माझे डोळे त्यांचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते. अचानक ती माझ्याकडे वळून म्हणाली, कंचना, आज तू थोडी काळजीत असल्यासारखी दिसते आहेस. सगळं ठीक आहे ना? माझ्या हृदयाची धडधड वाढली. कदाचित ती माझी परीक्षा घेत असावी. मी स्वतःला सावरले आणि हळू आवाजात म्हणाले, हो, मी ठीक आहे. फक्त थोडी थकले आहे. तिने माझ्याकडे रोखून पाहिले, जणू काही ती माझ्या चेहऱ्यावरून सत्य ओळखण्याचा प्रयत्न करत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, कंचना, इथल्या गोष्टीचा जास्त विचार करण्याची गरज नाही. बघ, ते सगळं विसर आणि ऐक. आपल्या मनात खूप निरुपयोगी गोष्टी भरू नकोस. माझे हातपाय गोठून गेले होते. त्या रात्री पंडितजी घरी परतले. त्यांच्या चेहऱ्यावर मला नेहमीपेक्षा जास्त राग जाणवला. ते नेहमी शांत असायचे, पण आज त्यांच्या शांततेत एक विचित्र धमकी होती. जेवणानंतर ते त्यांच्या खोलीत गेले आणि मी माझ्या पलंगावर झोपले. मला झोप लागत नव्हती. ते दृश्य माझ्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होते. मंदिराखालची ती गोष्ट, हे घर, ही माणसे, हे रहस्य, सगळं काही मला अधिक खोल अंधारात ढकलत होतं. मी अडकले होते आणि ते स्पष्ट होतं. इथे नक्कीच काहीतरी विचित्र होतं. मी मनाशी निश्चय केला होता, काही झालं तरी मी सत्य शोधून काढणारच. ही भीती, ही सगळी रहस्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मंदिराखाली मी पाहिलेली ती गोष्ट, हे सगळं मला अशा खोल गर्गेत ढकलत होतं जिथून मी परत येणं कदाचित शक्य नव्हतं. पण मी मागे हटणाऱ्यांपैकी नव्हते. या घरात नक्कीच काहीतरी विचित्र होतं. ती खोली जी नेहमी बंद असायची, मी त्या खोलीबद्दल याआधी अनेकदा विचार केला होता, पण आता माझ्यासाठी तिचं महत्त्व वाढलं होतं. कदाचित मंदिराखाली मी जे पाहिलं होतं त्यांचा संबंध त्या खोलीशी असावा. पंडितजीच्या पत्नीने मला त्या खोलीच्या जवळही जाण्यास सक्त मनाई केली होती. पण ते आठवताच माझा संशय वाढला. रात्री पंडितजी घरातून बाहेर गेले आणि त्यांची पत्नी त्यांच्या खोलीत गेली होती. मी हळूच अंथरुणावरून उठले. मी अनवाणी पायांनी त्या खोलीकडे गेले, जिथे रात्री अनेकदा प्रकाश दिसायचा आणि कधीकधी हळू आवाजातील संभाषण ऐकू यायचे. माझे हृदय धडधडत होते. मी दारातून येणारा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. काही क्षण शांतता होती, पण मग हळूहळू संभाषणाचा आवाज ऐकू लागला. माझे हात घामाने भिजले होते. मी हळूच दाराची कडी फिरवण्याचा प्रयत्न केला. ते नेहमीप्रमाणेच कुलूप बंद होते, पण आज मला काहीतरी वेगळेच वाटत होते. मी तिथे थोडा वेळ उभी राहिले, पण मग अचानक मला आतून एक आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी दाराजवळ आले होते. माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि मी पटकन मागे वळून माझ्या खोलीत पळून गेले. दुसऱ्या दिवशी मी नाश्त्यासाठी त्यांच्यात बसले असताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ते माझ्याकडे एकटक पाहत होते. कंचना, तू काल रात्री कुठे होतीस? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. कुठेच नाही, मी माझ्या खोलीत होते, मी घाबरून म्हणाले. त्यांनी ओठ आवळले आणि त्यांच्या डोळ्यांत मला एक विचित्र राग दिसला. जर तुला तुझं आयुष्य प्रिय असेल तर तुझ्या मर्यादेत राहा. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. ही खोली अखेर कोणाची होती हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. त्या खोलीत असं काय होतं जे माझ्यापासून लपवलं जात होतं? तिथे कोणीतरी किंवा काहीतरी होतं जे सामान्य माणसांसाठी नव्हतं. मी ठरवलं होतं, काहीही किंमत मोजावी लागली तरी मी ते रहस्य उघडं करणारच. भीती, शंका आणि अनिश्चितता माझ्या मनाला आणखीच गोंधळात टाकत होत्या. या घरात असं काहीतरी होतं जे माझ्या कल्पनापलीकडेच होतं आणि हीच सर्वात आश्चर्यकारक गोष्ट होती. पंडितजी दररोज रात्री कुठे जात असत? आतापर्यंत मी त्यांना दिवसा क्वचितच पाहिलं होतं. ते सकाळच्या पूजानंतर निघून जात आणि रात्री उशिरा परत येत. मी त्यांच्या पत्नीला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तेच उत्तर असायचं, ते प्रार्थना आणि हवनांमध्ये व्यस्त असतात. एका रात्री मी झोपेत असताना मला अचानक दरवाजाच्या आवाजाचा सळसळण्याचा आवाज आला. मी पांघरुणाखालून डोकावून पाहिलं. पंडितजी हळूहळू निघत होते. मी मनातल्या मनात वेळ तपासली. पहाटेचे 2 वाजले होते. असं पहिल्यांदाच घडत नव्हतं. ते याच वेळी निघत होते, पण आज मी निश्चय केला होता, मी त्यांचा पाठलाग करत राहीन. ते कुठे जातात? मी पटकन माझ्या चपला घातल्या आणि हळूच दार उघडून बाहेर गेले. मी त्यांच्या पावलांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. तो अंगण ओलांडून दाराकडे येत होता. मी श्वास रोखून एका कोपऱ्यात लपले. तो बाहेर येताच मी त्यांच्या मागे गेले. रस्ता निर्मनुष्य होता. ती चांदण्या रात्रीची वेळ होती, पण हवेत एक विचित्र भीती पसरली होती. पंडितजी वेगाने चालत होते आणि मी त्यांच्यापासून काही अंतरावर होते. ते एका बोळात वळले आणि मग अशा ठिकाणी गेले जिथे रात्री सहसा लोक जात नाहीत. शहराचे जुने स्मशान. माझा श्वास कोंडू लागला. पंडितजी त्यावेळी स्मशानात का जात होते? मला मागे फिरावेसे वाटले, पण काय चालले आहे हे मला जाणून घ्यायचे होते. मी एका मोठ्या झुडपामागे लपले. पंडितजी थेट एका जळत्या चितेकडे गेले, जी त्यांनी बहुधा नुकतीच पेटवली होती. जिथे आधीच 2-3 माणसे उभी होती. हळू आवाजात बोलत होती.
ते कोण होते? त्यांनी पंडितजीच्या हातात काय ठेवले होते? मी त्यांचे बोलणे ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ते स्पष्टपणे ऐकू येत नव्हते. मग मला असं काहीतरी ऐकू आलं ज्यामुळे माझ्या अंगावर काटाच आला. काम संपताच आम्हाला दुसऱ्या कामाचा विचार करावा लागणार आहे. आपल्याला अजून सामानाची गरज लागणार आहे, कदाचित काही माणसांची सुद्धा. ते कशाबद्दल बोलत होते? माझ्या श्वासाचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मी तोंड झाकलं. भीतीची एक लहर माझ्या अंगावरून गेली. मी निघणारच होते तेवढ्यात अचानक पंडितजींची नजर थेट माझ्या लपण्याच्या जागेवर पडली. माझ्या हृदयाची धडधड वाढली आणि मी क्षणभर गोठून गेले. पण काही क्षणानंतर पंडितजींनी नजर दुसरीकडे वळवली आणि ते त्यांच्या साथीदारांकडे परतले. मला संधी दिसली. मी हळूच मागे सरकले. मी भिंतीला टेकून उभी राहिले. मी समोरच्या अंधारात दिसेनासा होण्याचा प्रयत्न केला आणि मग घराच्या दिशेने शक्य तितक्या वेगाने धावू लागले. घरी पोचल्यावर मी आतून दार बंद करून माझ्या खोलीत परत गेले. माझा श्वास फुलला होता, माझं हृदय धडधडत होतं आणि माझे हात थरथरत होते. हे सगळं काय होतं? पंडितजी कशात गुंतले होते? स्मशानभूमीतील मी जे ऐकलं ते कोणत्या तरी घृणास्पद गुन्ह्याचा भाग होतं का? मी आता आणखी गप्प राहू शकत नव्हते. मला ते रहस्य उघड करायचेच होते. पण मला माहीत होते की जर मी किंचितही चुकीचे पाऊल उचलले तर या घरात माझा जीव धोक्यात येऊ शकतो. मला रात्रभर झोप लागली नाही. स्मशानभूमीत मी जे पाहिले आणि ऐकले होते ते क्षणभरही माझ्या डोक्यातून जात नव्हते. मी नेहमी पंडितजींना निहाळत असे, जे आपल्या कामाबद्दल नेहमी शांत आणि गंभीर असत, आणि मी त्यांना नेहमी धार्मिक कार्यात गुंतलेले पाहिले होते. पण जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते त्यावरून ते अजिबात चांगले किंवा सभ्य व्यक्ती वाटत नव्हते. हे काम संपताच आपल्याला पुढच्या कामाची तयारी करायची आहे हे शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. सकाळच्या प्रार्थनेचा आवाज घुमला. मी श्वास रोखून त्यांच्या पावलांचा आवाज ऐकण्यासाठी माझ्या खोलीत वाकून बसले. ते शांतपणे आत आले आणि थेट त्यांच्या खोलीत गेले. मी दारातून हळूच पाऊल टाकत आत शिरले. पंडितजी त्यांच्या खिशातून काही कागदपत्रे काढून कपाटात ठेवत होते. मग ते अंघोळ करायला गेले. हाच तो क्षण होता. माझे हृदय धडधडत होते. पण मी स्वतःला शरण केले आणि हळूच खोलीत शिरले. ती खोली बरीच साधी होती. भिंतीवर देवांची तीच जुनी चित्रे रंगलेली होती. एका बाजूला पंडितजीची पुस्तके आणि सामान अडकलेले एक लाकडी कपाट होते. मी पटकन ते कपाट उघडले. पंडितजीची कागदपत्रे एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवलेली होती. थरथरत्या हातांनी मी ती फाईल उघडली आणि पहिले पान वाचले. त्यावर वेगवेगळ्या नावांची यादी होती. प्रत्येक नावापुढे तारीख लिहिलेली होती आणि काही पानांवर खूण केलेली होती. जणू काही ती पूर्ण झाली होती. मी काळजीपूर्वक काही नावे वाचली आणि मग माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही तीच नावे होती जी गेल्या काही महिन्यांपासून गायब होती. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. मी पटकन फाईल बंद केली आणि ती परत जागेवर ठेवू लागले. पण तेवढ्याच मागून एक आवाज आला, "तू इथे काय करतो आहेस?" आणि माझे शरीर थरथरले. पंडितजीची पत्नी दारात उभी होती. तिच्या डोळ्यांत राग स्पष्ट दिसत होता. "मी तुला काय सांगितले होते? तुला एवढं शोधायची गरज नव्हती." आणि हा क्षण तर अगदी भयावह होता. मी अडखळत म्हणाले, "मी फक्त साफसफाई करत होते." तिने माझ्या डोळ्यांत पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, "कंचना, जर तुला तुझं आयुष्य प्रिय असेल तर त्या गोष्टीपासून दूर राहा. इथे काहीतरी वेगळंच चाललं आहे आणि ते तुला समजणार नाही." माझं हृदय धडधडत होतं. मी हिंमत गोळा करत विचारणारच तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "फक्त इतकंच लक्षात ठेव, यापेक्षा जास्त जाणून घेणं तुझ्यासाठी धोकादायक ठरेल. पंडितजी जे काही करतात ते केवळ देवाच्या इच्छेसाठी करतात." असं म्हणून ती वळून गेली. पण मला माहीत होतं की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी धोक्यात होते. आता ते स्पष्ट झालं होतं. मी एका अशा खेळाचा भाग बनले होते जो माझ्या कल्पनापलीकडचा होता. हे घर, ही कुलूप लावलेली खोली, मंदिराखालच्या त्या वस्तू, स्मशानभूमीतल्या त्या बैठका, आता हा कागद, हे सगळं कसं तरी एकमेकांशी जोडलं जात होतं. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट ही होती की मी त्या रहस्यांच्या खूप जवळ पोहोचत होते आणि ते माझ्यासाठी जीवघेणं ठरू शकत होतं. आता मागे फिरण्याचा मार्ग नव्हता. पंडितजीच्या खोलीत मी पाहिलेली ते कागद कोणत्याही सामान्य यादीचा भाग नव्हते. ही त्या लोकांची नावे होती जे महिन्यापूर्वी बेपत्ता झाले होते. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्यांच्या खाली राखून ठेवलेल्या तारखा त्यावर नोंदल्या होत्या. काही तारखा होऊन गेल्या होत्या तर काही येणाऱ्या दिवसांच्या होत्या. ही नावे नोंदण्याचा अर्थ हे लोक मेले होते असा होता का? जर ते खरं असतं तर माझं डोकं पूर्णपणे कोऱ्या कागदासारखं झालं होतं. पंडितजीच्या पत्नीने मला सावध केलं होतं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. जणू काही त्या मला आणखी प्रश्न विचारण्यापासून थांबवू इच्छित होत्या. "तू जे काही पाहिलं आहेस ते विसरून जा. ते तुझ्यासाठी चांगलं होईल." "पण ही नावे, हे बेपत्ता होणारे लोक?" मी धैर्याने विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांची नजर नेहमीच रागाने भरलेली असायची. "कंचना, तू कोणत्या दलदलीत पाऊल ठेवणार हे तुला माहीत नाही. काही रहस्य अशी असतात
किती कळल्यास मृत्यू ओढवतो. त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयात भीतीची एक लहर पसरली. पण पंडितजी दररोज रात्री कुठे जातात आणि त्या बंद खोलीत काय असतं हे ऐकून त्यांचा चेहरा फिका पडला. त्या काही वेळ शांत राहिल्या, जणू काही त्या विचारात होत्या. आणि मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, जर तुला तुझं आयुष्य प्रिय असेल तर या खोलीच्या जवळही जाऊ नकोस. मी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत त्या कुलूप लावलेल्या खोलीत डोकावून पाहायचे आणि ते दार नेहमीच कुलूप बंद असायचे. पण त्या रात्री सगळे झोपले. मी हळूच खोलीकडे गेले. माझे हृदय धडधडत होते. मी दाराची कडी फिरवण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुलूप होते. मी निराश होऊन मागे फिरावे असा विचार केला, पण मग मी खाली पाहिले आणि दारातून एक मंद प्रकाश आत येताना दिसला. दारामागे कोणीतरी होते. मी माझा कान दाराला लावला. आतून कोणीतरी हळू आवाजात बोलत होते, मला जाऊ द्या, देवासाठी मला जाऊ द्या. माझा श्वास थांबला. तो आवाज कोणाचा होता? कोणीतरी आत अडकले होते. फक्त तो आवाज ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला होता. मी दाराखालून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण खूप अंधार होता. अचानक मला आतून पावलांचा आवाज ऐकू आला आणि कोणीतरी दाराकडे येत असल्याचे जाणवले. मी पटकन त्याच्यापासून दूर वळले आणि माझ्या खोलीकडे पळाले. दुसऱ्या दिवशी पंडितजी थोडे गंभीर दिसत होते. त्यांचे डोळे वारंवार माझ्याकडे जात होते, जणू काही ते माझ्या मनातले वाचण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित त्यांना माहीत होते की त्या रात्री मी कुलूप लावलेल्या खोलीजवळ गेले होते. मला वाटले की तो मला काहीतरी सांगणार आहे, पण तो शांतपणे निघून गेला. एक गोष्ट स्पष्ट होती, या घरात काहीतरी घडत होते जे लपवले जात होते. सर्वात मोठे सत्य त्या कुलूपबंद खोलीत दफन झाले होते. माझ्यासाठी धोका आता जास्तच वाढत होता. मी सत्याच्या जितके जवळ जात होते तितका धोका वाढत होता. त्या कुलूपबंद खोलीत तो माणूस कैद होता, ज्याला ठार मारण्याची तयारी केली जात होती. मी एक निर्णय घेतला होता. काहीही किंमत मोजावी लागली तरी मी त्या खोलीत जाऊन सत्य शोधून काढणारच. माझ्या मनात भीती आणि शंका यांच्यात युद्ध सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून गायब असलेल्या पंडितजींच्या खोलीतील फाईलमध्ये मी जे नावे पाहिली होती त्या स्मशानभूमीतील रात्रीच्या अंधारात मी त्यांना बोलताना ऐकले होते. त्या कुलूपबंद खोलीत कोणीतरी आहे ज्याला बाहेर पडायचे आहे असे ते म्हणत असल्याचेही मी ऐकले होते. दुसऱ्या रात्री मला जाणवले की पंडितजी अधिक सावध झाले होते. त्यांचे डोळे नेहमीच संशयाने भरलेले असायचे. ते पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने माझ्याकडे पाहत होते, जणू त्यांना माझ्यावर संशय आला होता. मी सामान्य राहण्याचा प्रयत्न करत होते, पण मला माहीत होतं की माझ्याकडून एकही चुकीचं पाऊल उचललं गेलं तर माझा जीव धोक्यात येऊ शकतो. पंडितजीच्या पहिल्या पत्नीच्या वागण्यातही बदल झाल्यासारखा वाटत होता. ती अधिक शांत झाली होती आणि माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा कधी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ती थोडक्यात उत्तर देऊन विषय संपवून टाकायची. पण मला तिच्या डोळ्यांत आणखी काहीतरी दिसलं, एक दडलेली भीती. तिला असं काहीतरी माहीत होतं, पण ती मला सांगायला घाबरत होती. त्या रात्री जेव्हा पंडितजी घरातून बाहेर गेले तेव्हा मी पुन्हा संधी साधली आणि त्या कुलूप लावलेल्या खोलीच्या दाराजवळ गेले. मी हळूच कडी दाबली आणि तिथे एक साधा माणूस उभा होता. पण आज मी रिकाम्या हाताने परत जायला तयार नव्हते. बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग सापडेल या आशेने मी खोलीत नजर फिरवली. अचानक माझी नजर भिंतीच्या एका भागावर पडली, जो इतर भिंतीपेक्षा वेगळी होती. ही जागा सामान्य होती. ती आतल्या बाजूला होती, जणू एखादा गुप्त दरवाजा. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मी भिंतीवर हलकासा दाब दिला. मी घाबरले होते. भिंत किंचित हलली. तो एक गुप्त दरवाजा होता. मी आणखी थोडा जोर लावला. अचानक भिंत हळूहळू मागे सरकू लागली. माझ्यासमोर एक लहानसा मार्ग उघडला, जो कुलूप लावलेल्या खोलीत जात होता. माझा श्वास थांबला. माझी पावले थरथरली, पण मी माझ्या भीतीवर मात केली आणि हळूच त्या मार्गात शिरले. मी आत शिरताच एका विचित्र सुगंधाने माझे स्वागत केले. तो खूप जुना होता. तिथे फक्त एक लहान बल्ब जळत होता. मग मी असे दृश्य पाहिले जे माझ्या आत्म्याला हादरून टाकण्यासाठी पुरेसे होते. खोलीच्या कोपऱ्यात एक स्त्री बसली होती. तिला साखळदंडांनी बांधले होते. ती खूप अशक्त दिसत होती. तिचे कपडे फाटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती आणि असहाय्यता दिसत होती. माझी नजर तिच्या नजरेला भिडताच ती थरथरत म्हणाली, मदत करा, कृपया मला इथून बाहेर काढा. तिला त्या अवस्थेत पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक बाहेर दरवाजाच्या करकरण्याचा आवाज आला. कदाचित कोणीतरी आत येत असावं. माझ्या काळजाची धडधड वाढू लागली. जर कोणी मला इथे पाहिले तर. खोलीत साखळदंडांनी बांधलेली ती स्त्री खूप घाबरलेली दिसत होती. ती माझ्याकडे अशा नजरेने पाहत होती, जणू काही मला पटकन बाहेर जाण्याचा इशारा करत होती. मला बाहेर पावलांचा आवाज ऐकू येत होता. पंडितजी माझ्या दिशेने येत होते. मला पटकन बाहेर पडायला हवं होतं. मी त्या गुप्त दरवाजामागे लपले. मी मनातल्या मनात निश्चय केला होता की आज हा खेळ संपून टाकेन. एकतर कर किंवा मर हे माहीत असूनच
मी ही रात्र जगणार होते. थोड्या वेळाने पंडितजी आले आणि मी आत होते. पण मी तिथे आहे याचा पंडितजींना किंचितही सुगावा लागला असता तर माझं नशीब वेगळंच असतं. त्यांच्या पावलांच्या आवाजाने माझा श्वासच थांबला. भिंतीचं एक नवीन दार उघडणार होतं. माझ्याकडे वेळ कमी होता. मी अजून इथेच थांबावं की पळून जावं या विचारात भिंतींना घट्ट धरून राहिले. पण मला हेही माहीत होतं की जर मी आज निघून गेले तर मला कदाचित सत्य कधीच कळणार नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. त्या मंदिराखाली मी पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा काय संबंध होता? माझ्या अंगावर भीतीची एक लहर आली. जेव्हा पंडितजीच्या पावलांचा आवाज त्या बंद खोलीच्या दाराबाहेर थांबला तेव्हा त्यांनी विचारले, तिथे कोण आहे? त्यांच्या रागावलेल्या आवाजाने माझ्या हृदयाची धडधड आणखी वाढली. मी एका बंद खोलीत होते, अशा ठिकाणी जिथे मी अजिबात असायला नको होते. आणि जर त्यांनी मला इथे पाहिले असते तर कदाचित मी वाचले नसते. मी पटकन आजूबाजूला पाहिले. लपायला जागा नव्हती. बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. भिंतीच्या एका बाजूला ते जुने धुळीचे माखलेले कपाट होते. मी पटकन त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि श्वास रोखून खाली बसले. पंडितजींनी दाराची कडी फिरवली, पण ते बंद होते. मला पंडितजी बोलताना ऐकू आले. काही ऐकलंस का? माझ्या काळजाचा ठोका चुकला. ते कोणाशी बोलत होते? माझ्या अंगात भीती पसरली. माझा संशय अधिकच बळावला. मी हळूच भिंतीच्या दिशेने हात पुढे केला आणि जसा माझा हात मागच्या दाराला लागला तसे माझे मन कोरे झाले. ते दार थोडेसे उघडे होते. तोच दरवाजा होता जो मी आधी पाहिला होता आणि तो त्या बंद खोलीतल्या दुसऱ्याच ठिकाणी जात होता. काही क्षणानंतर मला पंडितजीचा आवाज ऐकू आला. जणू काही ते मागे सरकत होते. इथे काही नाही, पण आपल्याला अधिक सावध राहायला हवं. त्यांच्या पावलांचा आवाज हळूहळू नाहीसा झाला. मी सुरक्षित होते. पण सध्या तरी मला भीती वाटत होती की त्यांना कशाबद्दल तरी संशय आला असावा. मला आता त्यांची उपस्थिती जाणवत नव्हती. मी पटकन कपाटाचा दरवाजा उघडला आणि आत डोकावून पाहिले आणि माझी चिंता आणखीच वाढली. कपाटाचे कप्पे अगरबत्तीने भरले होते. एका कप्प्यात तर तशा अगरबत्त्या ठेवल्या होत्या. काहींना वेष्टन होते, काहींना वेष्टनाची पत्रके होती. ते एखाद्या अगरबत्तीच्या कारखान्यासारखे दिसत होते. मी जसजशी पुढे सरकले तसतसे मला अधिकाधिक दिसू लागले. माझी बोटे पुन्हा थरथरू लागली. पण मी हळूच दरवाजा ढकलला. मला एक थंड झुळूक जाणवली आणि तिथे बरेच मजूर काम करत होते. जेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी मला ओळखले नाही. त्यांना वाटले की मी त्यांच्यासारखीच एक मजूर आहे. त्यांनी विचारले, तुम्ही इथे कसे आलात? मी उत्तर दिले नाही. मी घाबरले होते. पण मी त्यांना विचारले, तुम्ही इथे कसे काम करत आहात? तुम्हाला या कामाचे पैसे मिळतात का? ते म्हणाले, नाही, आम्ही ते काम फक्त देवाच्या नावाने करतो. आम्हाला पैशाची गरज नाही. आम्हाला आदर मिळतो. तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला दिवसभरातून 2 वेळेचे जेवण आणि डोक्यावर छप्पर मिळते. बाहेरील जग निरुपयोगी आहे. ते एकमेकांना फाडून टाकायला तयार आहे. मी त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमचे काम करत राहा. पण त्या बाईला त्या खोलीत साखळदंडाने का बांधले आहेत? ते म्हणाले, कदाचित आम्हाला याबद्दल काहीच माहीत नसेल. त्यांनी मला जास्त काही सांगितले नाही. मी जसा विचार करत होते तसे काहीही मला दिसले नाही. तिथे काम करणारे हे लोक कदाचित मजूर असावेत, पण माझ्या मनाला अजूनही शांती मिळाली नव्हती. ती बाई कोण होती? आणि तो माणूस स्मशानभूमीतील धर्मगुरूला एवढे पैसे का देत होता? आणि त्या मंदिराखाली मी पाहिलेला तो खजिना कुठून आला? तो पुजारी काही बेकायदेशीर काम करत होता की काय? फक्त या 2 गोष्टींमधूनच माणूस एवढा पैसा कमवू शकतो. कष्टाने कधीच एवढा पैसा कमवता येत नाही. जर तो कष्टाने कमवलेला पैसा होता तर तो असा का लपवला होता? पंडितजीच्या आवाजाने माझा श्वासच थांबला. हे सगळं काय आहे? तुम्ही त्या लोकांसोबत काय करत आहात? मी थरथरत्या आवाजात विचारले. तो हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. तिथे फक्त एक विचित्र शांतता पसरली होती. जणू काही तो कशाचा तरी विचार करत होता. तू चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहेस. तू जी कल्पना करत आहेस ते सत्य नाही. पण ही नावे, हे हरवलेली लोक आणि साखळदंडात बांधलेली ती स्त्री कुठे गेली? मी खोलीकडे बोटं दाखवले. पंडितजी क्षणभर शांत राहिले. मग एक दीर्घ श्वास घेऊन ते म्हणाले, आज तुला सगळं काही कळेल, पण अट ही आहे की तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यासोबत ये. मी कठोर नजरेने विचारले. माझी पावले त्या बंद खोलीमागे मागे सरकली. मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? जर मला तुला इजा करायची असती तर मी आतापर्यंत केली असती. पण सत्य तुला स्वतःच बघावं लागेल. माझ्याकडे 2 पर्याय होते. मी पळून जाण्याचा प्रयत्न करू शकले असते, पण पंडितजी मला थांबवू शकत होते. मी त्यांच्यासोबत जाऊन ते काय लपवत आहेत हे स्वतः पाहू. ते कोणत्याही धोकादायक गटात सामील आहेत ही गोष्ट अजूनही माझ्या मनात घोळत होती. जर मला सत्य कळले नसते तर माझ्या मनात नेहमीच संशय राहिला असता. मी हिंमत गोळा केली आणि होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, मी जाते.
पंडितजी मला पुढे घेऊन गेले. त्यांनी हळूच कुलूप लावलेला दरवाजा उघडला. मी त्याच ठिकाणी पोहोचले जिथून मी थोड्या वेळापूर्वी निघून गेले होते आणि त्या लोकांना भेटले. ते काय बोलत होते त्यातलं काही मला कळत होतं, पण दोन रहस्य अजूनही लपलेली होती. त्या बाईला साखळदंडात का बांधले होते? पंडितजी म्हणाले की ते सर्व मजूर आहेत आणि मी इथे अगरबत्ती बनवण्याचे काम करते आणि हे बेकायदेशीर नाही. पण हो, जे लोक इथे हे काम करतात ते खूप असहाय्य असतात. जसे तुला जगाने नाकारले आहे तसेच हे सर्व लोक असहाय्य आहेत. समाजाने त्यांना कचऱ्यासारखे फेकून दिले आहे. काही जणी आपल्या सुनांमुळे त्रस्त आहेत, काही अनाथ आहेत, काही स्त्रिया आपल्या नवऱ्यांकडून छळल्या जातात. हे असे लोक आहेत जे समाजाच्या डोळ्यांतील काट्यासारखे आहेत. मी या लोकांना मदत करतो. त्यांना डोक्यावर छप्पर हवा आहे, त्यांना दिवसातून 2 वेळेचं जेवण हवं आहे. ते सर्व निराधार आहेत. साखळदंडात बांधलेली ती स्त्री केवळ एक स्त्री नाही, ती एक खुनी आहे. तिने आपल्या सवतीच्या 4 मुलांना एकाच वेळी ठार मारले आहे. तिने आपल्या नवऱ्याचा खून केला आणि पैशामुळे तिची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतरही तिने आपला गुन्हा उघडपणे केला. म्हणूनच तिला पकडून इथे तुरुंगात टाकले आहे. कायदा या स्त्रीच्या हातात आहे, पण सर्वांपेक्षा मोठा देव आहे आणि त्याच्या आशीर्वादानेच आम्ही आज या स्त्रीला इथे तुरुंगात टाकले आहे आणि ती तिच्या मृत्यूपर्यंत तशीच राहील. आणि त्या मंदिराखाली तुम्ही जो खजिना पाहिला तो सर्व भक्तांनी अर्पण केलेला आहे आणि हा पैसा, ही संपत्ती बेकायदेशीर नाही. पण त्या बाईच्या तुरुंगवासामुळे कायदा आपल्यापर्यंत पोचायला हवा. पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही बाहेर येऊन काहीतरी बोलाल. माझ्या बायकोने तुमच्याशी लग्न करायला सांगितलं कारण तिला मूल होत नाही आणि तिला वारस हवा आहे आणि तुम्ही मला अजूनही एका लहान मुलासारखेच वाटता. म्हणूनच माझे तुमच्याशी तसे कोणतेही नाते नव्हते. मलाही मूल हवं आहे, पण तुमच्या परवानगीशिवाय मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा करणार नाही. म्हणूनच मी आजपर्यंत तुमच्यापासून दूर राहिलो आहे. तुम्ही वाचत असलेली नावांची यादी त्या मजुरांची आहे ज्यांना घरातच त्रास दिला जातो. आम्ही त्यांना मासिक पगार देतो. त्यांचा मासिक पगार, त्यांची नावे त्या यादीत आहेत. आणि लोकांनी मला स्मशानभूमीत दिलेले पैसेसुद्धा चितेवर अर्पण केलेलेच होते. मी ते पैसे गरिबांना मदत करण्यासाठी आणि तो कारखाना चालवण्यासाठी वापरतो. मी त्या सर्व पैशांनी गरिबांची काळजी घेतो. तुम्ही निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही या मोहिमेचा भाग होणार की हे रहस्य जगासमोर उघड करून त्यांचे आयुष्य धोक्यात घालवणार? माझ्यासमोर एक निर्णय होता. मी गप्प राहून त्या असहाय्य लोकांचे रक्षण करावे की ते रहस्य जगासमोर उघड करून त्या सर्वांचे आयुष्य धोक्यात घालावे? माझा श्वास कोंडला होता, पण मला माहीत होते की ही कहाणी माझ्या हातात होती. आता मला निर्णय घ्यायचा होता. हा निर्णय सर्व काही बदलणार होता. माझ्या मनात वादळ उठले होते. मला वाटले की पंडितजी एक खुनी आहेत. मला वाटले की ते एक क्रूर माणूस आहेत, पण ते निष्पाप लोकांना मदत करत होते. त्यांना एक नवीन जीवन देत होते. त्यांना त्यांच्या क्रूर नातेवाईकांच्या तावडीतून सुटण्यास मदत करत होते. कंचना, तुला सगळं माहीत आहे. आता निर्णय तुझ्या हातात आहे. पंडितजी म्हणाले. माझ्याकडे 2 पर्याय होते. मी गप्प राहावं, मी पंडितजीचं गुपित जपावं की त्या असहाय्य लोकांना वाचवण्यासाठी त्यांना मदत करावी. मी हे जगासमोर आणावं, मी पोलिसांना सांगावं आणि कायद्याला त्यांचं काम करू द्यावं. मी काय करू? मी त्या स्त्रियाकडे पाहिलं ज्या घाबरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होत्या. मी जगाला सांगितलं तर काय होईल? मी हळू आवाजात विचारलं. पंडितजीने एक दीर्घ श्वास घेतला. आपण त्या स्त्रीला लपवत आहोत. हे पोलिसांना कळलं तर ती स्त्री इथून मोकळी होईल. मी एका रडणाऱ्या स्त्रीकडे पाहिलं. माझे वडील आणि भाऊ मला मारायला धावू लागले होते. मी परत गेले तर माझ्या मृतदेहालाही सोडणार नाही. मी माझ्या मुठ्ठी घट्ट आवळल्या. हा न्याय नव्हता. त्या लोकांना वाचवण्याऐवजी कायद्याने त्यांना त्यांच्या मारेकऱ्यांच्या हवाली केलं, जिथून ते पळून गेले होते. मी कोणालाही सांगणार नाही. पंडितजींनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक सौम्य हास्य उमटलं. हा मार्ग सोपा नाही कंचना. जर तू आमच्यासोबत काम केलंस तर आमचा जीव धोक्यात येईल. मी मान वर केली. मी गप्प राहिले तर अजून किती मुली मारल्या जातील? कंचनासारखं आयुष्य दुसऱ्या कुणीही जगू नये असं मला वाटतं. पंडितजींनी होकारार्थी मान हलवली. तर मग आजपासून तू आमच्या मोहिमेचा भाग आहेस. ही गोष्ट इथेच संपत नाही. ज्या लोकांचा छळ होत होता त्यांना वाचवण्याचं मी पंडितजींना वचन दिलं होतं. मी एका नव्या ध्येयासाठी माझ्या प्राणाचं बलिदान दिलं. हे जग नेहमीच सत्य आणि असत्यामध्ये अडकलेलं राहील, पण मी सत्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ही एक नवी सुरुवात होती. हा वैयक्तिक अनुभव अखेरीस एका मोठ्या समस्येचं वास्तव उघडं करतो. सत्य नेहमीच आपल्याला दिसतं तसं नसतं. मौन बाळगणे हा गुन्हा ठरू शकतो,
पण कधीकधी सत्य लपवल्याने कोणाचा तरी जीव वाचू शकतो. कंचनाला सत्य कळलं आणि मग तिने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ तिचाच नाही तर अनेकांचे प्राण वाचू शकले. जर तुम्ही माझ्या जागी असते तर काय केलं असतं? तुम्ही पोलिसांकडे जाऊन सत्य सांगितले असते की माझ्यासारखे गप्प राहून पंडितजीसोबत हातात हात घालून चालले असते? मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. मी माझ्यासाठी योग्य निर्णय घेतला की नाही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. कृपया मला कमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहीन आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता कृपया मला तुमच्या शहराचे आणि राज्याचे नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडतात आणि जे माझे व्हिडिओ पाहतात, लाईक करतात आणि शेअर करतात त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण उद्या आणखी एका नवीन आणि रंजक गोष्टीसह भेटू. तुमचे प्रेम आणि आपुलकी माझ्यावर नेहमी कायम ठेवा. माझ्या सर्व मित्रांना प्रेमळ शुभेच्छा. आनंदी रहा, निरोगी रहा, मस्त रहा.